पॉवर प्रेस मीडियाच्या दर्शकांचं स्वागत. आज आम्ही आहोत कणबुर्गी येथे आणि एका कार्यकर्त्याला भेटायला आलो, ज्यांचं नाव आहे प्रकाश मुसंडीकर. कणबुर्गीचा ऍक्च्युली गॅरेजवाला. आसपास काहीतरी घडलं की सामाजिक कार्यकर्त्यांना बोलवायचं, पोलिसांना बोलवायचं आणि संबंधितांना मदत करायची. असं करता 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 या सामाजिक कार्यामध्ये ते स्वतः त्यांनी उडी घेतली आणि आज गेल्या 20-22 वर्षांपासून किल्ला तलाव ओलांडल्यानंतर जे ब्रिज लागतं तिथून ते बेळगाव गोकाक रोडवरील खणगाव पर्यंत काहीही झालं की प्रकाश मुसंडीकर हवेतच, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना ते आपले वाटतात, ते धावून जातात, प्रत्येक कार्यात मदत करतात. अशा प्रकाश यांचं नुकतंच एक ऑपरेशन झालं आणि ते सध्या विश्रांती घेत आहेत. नाहीतर ते आम्हाला भेटलेच नसते. सामाजिक कार्यात ते भेटतात, मात्र त्यावेळी त्यांच्याशी निवांतपणे बोलण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे आज आम्ही खास त्यांच्या घरी आलो आणि प्रकाशना नेमकं या कार्याची प्रेरणा कशी मिळाली हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न करतो. कारण पैसे खर्च करून, पगार देऊनही जेथे सामाजिक कार्यकर्ते मिळत नाहीत तेथे निस्वार्थी भावनेने कार्य करणारे प्रकाश खरंच ग्रेट ठरतात. नमस्ते प्रकाश. नमस्ते. मी स्वतः एक पत्रकार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं काम बघतोय. तर सुरुवातीलाच आपण सामाजिक कार्याकडे जाण्यापूर्वी प्रकाश मुसंडीकर कणबुर्गी यांची जरा थोडीशी पार्श्वभूमी पाहूया. तुमचे आई वडील, तुमचं कुटुंब याबद्दल काय माहिती द्याल का? म्हणजे कशी पार्श्वभूमी होती लहान असताना, शिक्षण कसं झालं? लहानपासून माझी परिस्थिती काय, हे माझी वडील इंडालमध्ये होते. आई आमची होती काका काकू, जॉईंट फॅमिली, भाऊ भाई. माझं लग्नच लवकर झालं, 20 वयामध्ये लग्न झालं माझं. लग्नानंतर माझी मिसेस आंबेवडीची. गॅरेज पहिल्यापासून मेकॅनिक काम करत होतो. एक 8 वर्ष पॅटसन मध्ये काम केलं, 2 व्हीलर मध्ये. मग 2002 मध्ये 3 मध्ये मी इथे गॅरेज घातला, स्वतःच गॅरेज घातलं. गॅरेज घातल्यानंतर कस्टमर ज्या तिथनं होती, पण माझे कस्टमर सगळे. मग काही लोक ग्रामीण भाग म्हणजे जरा कार्पोरेट होतं गाव, परंतु काय हे झालं रोडवरती गॅरेज असल्यामुळे संपर्क जास्त झाला. संपर्क जास्त झाल्यानंतर काय झालं, पहिलं प्रकाशला बोलवा, प्रकाशला करा काम. जरा पुढे राहत होतो. माझी महापौर शिवाय सुनकर सर तेव्हा कार्पोरेटर होते, मग त्यांच्यावर राहत होतो. माझी महापौर शिवाय म्हणजे मला त्यांची ओळख. मग काही सिव्हिलला असो, काय पोलिटिशियनचा असो, प्रकाशचा जवळ सर पण नाही म्हणून कधी पण येत नाही माझ्या तोंडात. म्हणून माझ्या वहीपेक्षा माझ्या आजाच्या वहीपासून बोलायला यायचे मला. तर रोडला काय घडलं मग सांगायचं, असं आहे असं आहे, कशाला पोलिटिशियन ऐकतो बाबा, तू कर्ज दे, त्याचं काय त्याचं हे करत म्हणून बोलत होते. लोक जेव्हा सांगायचे तेव्हा हे माझं काम नव्हे किंवा भरपूर गाड्या आहेत, माझं हे काम आहे असं म्हणून तुम्ही टाळला नाही. तुम्हाला ती आवड होती आणि तुम्ही त्यात सहभागी होत गेला. तुम्ही 2 नेत्यांची पण नावं घेतली, शिवाजी सुनकर साहेब असो किंवा विजय मोरे. मग त्यावेळी जेव्हा पोलीस किंवा सिव्हिल हॉस्पिटल इथली कामं काहीतरी अडायची किंवा मदतीची गरज असायची, तेव्हा या नेत्यांची तुम्ही मदत घ्या. विजय मोरे साहेब विशेष घेऊन बघा, त्यांना मी मदत करूया आणि काय सांगते गरीब असेल तर त्यांना काय व्यवस्था करूया त्यांची सांगत होते. मग तर गॅस कॉन्ट्रॅक्ट झाला. खरोखर तुमचा भेशीच्या माध्यमातून जो स्मशान सुधारण्याचा उपक्रम आहे तो खरोखर ग्रेट आहे. त्याचबरोबरीनं मी स्वतः डोळ्याने बघितलंय की कोविड काळात, कोविडचा जो काळ होता महाभयानक होता. काही डॉक्टर सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दवाखाने बंद करून पळून गेले. मात्र तुम्ही जे काम केलंय ते तुमच्याच तोंडानं सांगा. अशी परिस्थिती कोविडमध्ये जवळ सांगतो मला, लई भयानक परिस्थिती. मग काय करा लोकांची, माझा एक मोठा ऍक्सिडेंट झाला वडिलांचा. आमच्या वडील ऍक्सिडेंटमध्ये गेले. आईचे दोन्ही पाय फ्रॅक्चर, 3 वर्ष बेड रेस्ट. मग त्याच्यामध्ये काय होतंय, एक माटीला लोक सुद्धा सर 4-5 जण जमणार होत. एक अशी परिस्थिती एक होती की फक्त 4 जण, प्रेत डिक्कीमध्ये, प्रेत ड्रायव्हर, मी प्रेत, आणि ते काय गाडवे घेणार त्याचा मुलगा, फक्त 5 जण. रात्री 11:30 वाजले, 5 जण. गावातील लोक फक्त खिडकी बंद करत होते बघून प्रेत घेऊन. अशा परिस्थितीमध्ये पाप करणार काय? मग जवळजवळ 84 लोकांना मी बोलायला येणार. बाजारांना आमच्या बीसी मध्ये होते, बाजार काय नको, बाजूला दुकान आहे, आमच्या दुकानात बाजार घेऊया, बेळगाव काय जायचं नको, आणि हाय त्याच संक्षेप संपूया म्हणून. असं येणार की घरची लोक प्रकाशदा पप्पाची अशी माटी कर, तशी माटी कर. जवळजवळ आमच्याकडे 1,52,000 रुपये जमलेले. होय. आणि सदावश नगरची परिस्थिती बघितलं तुम्ही, सांगतो मला, एक दिवशी 23 मडी,
19 मडी 11 मडी असे प्रेत तिथं येत होते. नंबर लागत नव्हता. मग आम्ही काय करणार, कनबर गेला. आणि एकटं काय होतं, आटोनगरचे पाप ते लोक तिथं एक माती देऊन तिथं 10,000 रुपये लाकूड देऊन हे करत होतं. अर्धवट बॉडी जळलेली. मग त्याचा पाय गे ते लास्ट पेपरला आलेलं ते त्याचं एक अर्धा पाय कुत्र्याने त्या घारीने घेऊन जाऊन त्या ग्राउंड मध्ये आणि 20 किलो लाकूड मी माजी नगरसेवक अंजन कुमार गणउद्री मी मिळून आणि आमचे बीसीचा ग्रुप मिळून त्या पुरा हे केलो. तो एक येऊन आम्हाला एक हे घ्या ना ब्याड नंबर मत ನಾನು 20,000 ತಗೋರಿ ಮೊನ್ನೆ ಮುಗುರಿ बेसिक इटकोरी. मग आम्ही काय केलो, आणि आता द्यायचं दिलेलं सांगायचं नाही. आणि शाळेला एक थोडं हे केलं आणि मुख्यान शाळा आहे की त्यांना हे केलं. आणि एक पाप त्याची आई बी नाही आणि वडील बी नाही. त्या मुलीला मी भांड्यांच्या खर्चासाठी म्हणून एक 21,000 रुपये दिलो. पासून बेसिक खर्च बेसिक चालवतो. अजून मी बेसिक चालवतो. आम्ही सगळेजण एक 20 ग्रुप आहे आमचा, त्या बेसिक पण चालवतो. आणि गावात मरलं की नाही म्हणा, एक दिवशी विनायक कार्यकर म्हणून एक चांगला कार्यकर्ता, सोनार काम त्याचा धंदा होता. मग भूषण डॉक्टर एकटेच होते. पाप त्यांना सुद्धा माटे आमच्या घरात पेशंट बोलायला येणार नाही म्हणणं पाप गरजेचं होतं. मग भाजी मार्केटला थोडी ओळख, तिथनं गावामध्ये भाजी येऊन गॅरेजकडे उतरत होतं भाजी घेऊन जा म्हणून. बेनके साहेब दूध देत 250 लिटर दूध देत होते सर्वांना. दूध अशी जरा कॉन्टॅक्ट देणारे होते. भरपूर जण राजकीय नेते असो, अनेक मोठे मोठे उद्योजक असो देत होते. पण घराघरात पोचवायचं काम पण महत्वाचं होतं. म्हणून कारण ते बाहेर कोण पडत नव्हतं, तुम्ही करत होता. ह्या कामात स्वतःचा जीव जाईल किंवा तुमच्या घरात आई पेशंट होती, वडील नुकतेच गेले होते आणि स्वतःचा जीव गेला तर या कुटुंबाचं कसं होणार, किंवा तुमच्या बाहेरच्या संसर्गानं त्या पेशंटना काय त्रास होईल का, अशी किती भीती वाटली काय? भीती वाटत होती. परत वरती झोपत होतो. आई म्हणणार आता बोलू शिला जा पा काय वाढण्या जा माझं, आणि जवळ जा तू संपूर्ण जा पाप त्याचा विनायक वारलाय तू वारलाय आणि तुझ्या आजाची वारगीचे घरा पण बोलू शिवल्यात आहे आणि जा हे असल्या कामात नाही म्हणतो मी जा पा म्हणून. म्हणजे त्या कठीण काळात सुद्धा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला साथ दिली, भरपूर साथ दिली घरच्यांनी. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. हे फार. आणि असले सार्वजनिक काम करताना घरचा बायकोचा आईचा सपोर्ट असल्याशिवाय एवढं सार्वजनिक काम होत नाही. मग आता हे काम तर सातत्यानं सुरूच आहे. कोरोना काळातलं काम असो किंवा हे असो, तुम्ही म्हटलं की बीसीच्या माध्यमातून पैसे जमा करता, काही वेळा काही लोक मदत करतात, तरी स्वतःच्या पदरचे पैसे घालावे लागतात. हे नियोजन कसं असतं? म्हणजे चौपा दोस्त पक्या करायचं तू करायला पुढं कर, आता काय असेल सांग, काय कमी पडलं सांग. आता एक 2-3 हजार बाजार लागत होते, मी एक 900 रुपये बाजार करत होतो. असे आज शेवटी त्या आत्म्याला तर शांतीला बोलणे मी मरताना तर बाबा माझी पद्धत हे केली, प्रवास झाला ते एक झाला. आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे सर, एक काय झालं इथे कलकाम कत्रीला एकटं मुलगा पाल खाल्लेलं. मग त्याला 108 गाडीमध्ये नेऊन ऍडमिट केलं. त्याला इथं गावामध्ये मायकल म्हणत होते. त्याचं नाव मोहन शिंदे. त्यांचं नाव मोहन शिंदे. त्याचं नाव मायकल म्हणत होते त्याला. मग त्याला तिथून नेलं. मग एक दिवशी मी इटलाई मशनाईला देवाला जात होतो, मी आणि माझा मित्र. मग तिथे मला माजी महापौर विजय मेहर साहेब भेटले. पक्या कुठं जायलाच बाय सर, असं जायलोय वया, आणि एक पक्या सिव्हिल हॉस्पिटलला एक ह्याची बॉडी आहे आणि तू बॉडी ती जरा अंतक्रिया करून ये, बेवारची आहे. होय जातो सर म्हटलो. मग तिचे आज सांगितल्यावर नवीन कपडे होते म्हटलो, तसंच गेलो. मग ऍटलिस्ट ते बेवारचे मुलीले होते. मग हे खडेबाजारचे सीपीआय आलेले आणि मार्केट सीपीआय आलेले. मग हे बेवारचे मुले नोडा पास मोगसो आणि म्हणून सांगितले, आणि काय खर्च नको, ते शंकर इंकर असतात तिथे मशानमध्ये, ते ऍटलिस्ट तोड तर बघूया कोण बेवारचे आहे म्हणून म्हटलं. ते मोहन बघितलो. मग त्याच्या हातावरती ते क्रॉस बघितलं मी. हे बेवार्स लिहिलं याच्यावरती, बेवार्स नाही, ह्याला आई वडील सगळे आहेत म्हटलं मी. आणि हे मोहन शिंदे, मग त्याला मायकल मी ओळखलो त्याला. मग त्याला आणून त्याचं लग्न नव्हतं त्याच्या गावामध्ये, त्यांना घरच्यांना फोन करून इकडं आणून मग त्याची विधीप्रमाणे त्याचं लग्न नव्हतं, लग्न लावून मग त्या आत्म्याला तर शांती वाटली. हो हे तर झालं पाहिजे. मानव जन्माला आलाय सकरात कोण ते काम, ते लोकांना जरा पसंत पडलं. मग तू असं आता आज सकाळी सुद्धा गावामध्ये 2 वारलेत. आज सकाळी सुद्धा फोन आलाय, प्रकाश आहे कुठे दिसेनच की तूच ऑपरेशन झालं म्हणे, दादा संपून घ्या तुम्ही म्हणून सांगितलं. तेच म्हणजे मगाशी आमच्या दर्शकांना बोलताना मी म्हटलं होतं की प्रकाश असं निवांतपणे बसून बोलायला कधी मिळत नाही, कायम कामात. मग हे निवांतपण यायला एक कारण झालं की एक ऑपरेशन. तर तुम्हाला नेमकं काय झालं होतं आणि त्याच्यासाठी ऑपरेशन? पाय जरा मंगळवारी सूज आला होता. सूज आल्यानंतर जरा आणि जर जास्त दुपारपर्यंत जास्त सूज वाटली. मग डॉक्टर भूषणच्याकडे गेलो. ते काय डिहायड्रेटमेंट आहे घ्या, एक गोळी घ्या आणि नारळ पाणी घ्या म्हणून सांगितलं. जर कमी झालं नाही म्हटलं, जर जास्त घट्ट वाटलं मग त्यांनी गावी गेल्यानंतर मी काय केलं, सरळ केलं जो ना ऍडमिट होऊन ऑपरेशन करून घेतलं. आता बरं आहे.
मग आता पायालाच झालंय, मग याच्या पुढे प्रकाशची धावपळ कशी होणार? काय 1.5 महिन्यानंतर जरा रेस्ट करायचं त्यानंतर आहेच. आणि धावपळ आहेच. हेच एनर्जी, ही स्पिरिट तुमच्या सामाजिक कामामध्ये सातत्याने राहणार आहे. मग अशी म्हणताना मी अनेक म्हटलो की पैसे दिले तरी काम करायला कोण मिळत नाही, आणि अशा वेळेला त्या ब्रिजपासून खणगावपर्यंत ह्या भागाचे विजय मोरे म्हणून तुम्ही ओळखले जातात. तर ही प्रेरणा किंवा ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणतो, तर त्या व्यक्तीबद्दल, त्यांच्या सामाजिक कामाबद्दल तुम्ही कशी प्रेरणा घेतला याची थोडी माहिती मला पाहिजे. साहेब, विजय मोरे साहेब म्हणजे त्यांनी सेकंड देव असल्याचं तुम्हाला सांगू. माझ्यापैकी जास्त मला माहिती असणार, बघितलंय. आता सध्याच्या काळामध्ये आई वडिलांची परिस्थिती म्हणजे तुम्हाला सांगू, एक मुलगा असला अमेरिकेला असला तर तुमचं तुम्ही बाबा संपून घ्या असं म्हणणाऱ्या काळामध्ये त्यांनी जवळजवळ 60-70 आई आजोबांना असं हे करतात. मागच्या टायमाला मी आमच्या गावचे सुप्रसिद्ध श्रीमंत जगदीश पाटील यांनी सुद्धा त्या सर्व लोकांना बोलवून याला प्रकाश याला जेवणाची व्यवस्था करले त्यांना सांगून त्या सर्वांना आणलं. त्यांचं कार्य लय फार महत्वाचं आहे, लय मोलाचं कार्य त्यांचं. हे कुणाच्या हाताने होत नाही साहेब. तुम्ही आजपर्यंत कुठला राजकीय माणूस स्कूल काढेल, कुठलं डेअरी फार्म काढेल, आणि काय तर मोठं मोठं हे करेल, साखर कारखाना काढेल, परंतु अनाथ आश्रम काढणारा कोणता राजकीय माणूस कोण नाही. ते बेळगावमध्ये पहिला माणूस. आणि गरीब असो श्रीमंत असो, त्याला रात्री 12ला 24x7 म्हणतात तसं त्यांचा फोन, काय बेपा क्या, काय बोला की, असं 5वीला जाणारा सुद्धा कार्यकर्ता. आणि माझी महापौर 5वीला, फक्त मुलाच्या 5वीला बोलावले जाणारा माणूस म्हणजे विजय मोरे. मग त्यांची प्रेरणा म्हणून काय करू डोक्यातलं, त्यांची प्रेरणा घेऊन असं तुम्ही काम करताय, हे काम सातत्यानं सुरूच राहणार आहे. होय. आता परवाच एक आम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये एक आजाला हे ठेवलं, आजाला ह्याच्यामध्ये आश्रम मध्ये. बरोबर. तर नव्यानं ह्या क्षेत्रात येणाऱ्या किंवा नव्यानं या क्षेत्रात यावं म्हणून थोडीफार इच्छा असेल अशा युवकांना काय सांगू शकता? सांग येतात की नाही. आता आल्यानंतर बरेच लोकांना कळलंय जवळजवळ प्रकाश सांगितलं. आता मी एक वेळा लय बिझी होतो, लग्न होतो लास्ट टाइमला. एक काय झालं, 13 महिन्यावर लग्न झालेलं. 13 महिने लग्न झालं एक कुंभार फॅमिलीमध्ये लग्न झालं. 13 महिन्यानंतर मग ती मुलगी माहेरी होती, आली परत 9 महिन्याची 11 महिन्याची मुलगी होती. त्या आलेल्या दुसऱ्या दिवशी त्या बाईने काय केली, मुलगीला क्वार्टर ठेवली आणि खिडकीला आत्महत्या करून घेतली. आतमध्ये करून घेतलेलं. अरे प्रकाशांना यायला अर्जंट बर्रे. मग ह्यांनी काय केलं, येऊ परत फक्त शर्ट चेंज करून थांब म्हटलं, थांबले नाहीत. ते ओढणी कट करून केलेलं घेऊन गेले. तिथे पोलीस केस झाली. मग अशी परिस्थिती होती की अशी परिस्थिती पुऱ्या फॅमिलीला 7 जणांचं नाव सगळं घातले, पुऱ्या फॅमिलीला अटक केली. भाडोत्री घर त्यांनी तिथे घरासमोर जाळणार असं तसं. एका दांडेलीची मुलगी होती ती. मग तसल्या परत कोण पण नाही. त्यांनी आमच्या गावचे इथे फक्त भाडोत्री रहिवासी. मग ते असे काय कुंभार समाज सगळे येऊन मग त्यांना सांगून मग अनेक त्याच्या नेत्यांची मदत घेऊन त्यानंतर इथे घरासमोर जाळा जास्त नको. तेव्हा बरमाणे साहेब सीपीआय होते. बरमाणे समाजाचे कॉन्टॅक्ट करून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांची परिस्थिती अशी होती, ती दोन्ही नवरापैकी सुद्धा इन्सुलेशन घेणार तशी परिस्थिती होती. मग परिस्थिती बघून लई त्यांना पण पार पडलो, त्याच्यामधनं मदत केली. एवढी भरपूर कामं तुम्ही केलाय, त्याच्यात प्रकाश पूर्णपणे म्हणजे आता कसं असतंय, सवय असते, रोजचं बघणं असतं, आत्महत्या बघून सवय, ऍक्सिडेंट बघून सवय, मेलेलं बघून सवय, म्हणजे डॉक्टर सगळंच तुमची मानसिक स्थिती झालेली असते. पण तरी सुद्धा असा एक प्रसंग घडला की ज्याच्यात प्रकाश स्वतःला आवरू शकले नाहीत, प्रचंड ढासाढासा रडले. असा एखादा प्रसंग कुठला आहे का तुमच्या जीवनात? ऍक्सिडेंट तुमच्या वडिलांचा स्वतःचा म्हणजे ऍक्सिडेंट का, म्हणजे मला एक माचीस डबा पण आणून माहित नव्हतं. वडील करायचे, उसळे वडील करायचे. वडिलांचे 4 वर्ष वडील वारल्यानंतर भरपूर त्रास झाला मला. भरपूर त्रास झाला. कारण समाजात ही सगळी कामं जरी बघत असला तर स्वतःच्या घरात जेव्हा किंवा स्वतःबद्दल जेव्हा असा प्रसंग घडतो तेव्हा माणूस हे लावून जातो, हे मी बघितलं. तसंच एखादं असं काम की ज्याच्यामुळे कायम समाधान वाटतं, की एखाद्याचं जीवन सावरलं किंवा एखाद्याला भरपूर मदत झाली, अशा पद्धतीचं काम असं काय आठवतं काय? समाधानाचं काम म्हणजे आठवतं की सर का, आता का म्हणजे त्याला एक अशी परिस्थिती होती की एक लई भयंकर परिस्थिती, फाशी लावून घेण्याची परिस्थिती होती. मुलगा ते काही जरा याचं ते काय प्रसंग घडला होता. परंतु त्याला फक्त एक 2,000 रुपयाची गरज होती. ते आता बॉम्बेला आहे सर, त्याला 2,000 होती. त्याची गाडी ती मला पण सांगितलं कुठं जायलोय म्हणून. ते मग ह्या गोष्टी झाली 15 वर्ष. आता 2,000 रुपये मी त्याला, माझं गॅरेज होतं तेव्हा, गॅरेज होतं माझं, फक्त 2,000 रुपये परत केल्यानंतर मी या ब्रिजवरून उडी मारून मरणार असल्या परिस्थितीत होतं. त्याला मी तिथनं बोललो म्हणून एक 2,000 मदत करून ट्रकमध्ये बसून त्याला
मी कुठं जातो सांगायला सांगितलं, मग मी इकडे जातो मी सांगितलं. मग ते त्याची गाडी रेल्वे स्टेशनच्या ह्याच्यावरती लावून, टू व्हीलर लावून ते गेलं. परंतु ते नंतर माझा नंबर होता ते घेऊन माझ्या नंबरला फोन घेऊन ते पाकिटमध्ये पॅक करून माझे 2,000 त्याने पेड केला पाप. आता तो तिथे फार मोठा उद्योगपती झालाय. त्याला वरचीवर फोन करतो, तो येऊन जा प्रकारचा, येऊन जा प्रकारचा, लग्न करून घेतलाय. आता काय येत नाही, मग तुझ्या मुलाच्या लग्नाची तो प्रकारचा मग सांगितलाय. परवा पण मी त्याला फोन केलेलो, तेव्हा आता घरघे वास्तुशांती काही नाही, मुलाच्या लग्नाची तो प्रकारचा मग सांगितलाय. ते पाप लई परिस्थिती. मी काय मग का सांगा, माझ्या गॅरेजच्या खाली ते टेबलच्या खाली झोपून दिवस काढत होतो. ते मी येणाऱ्या पूर्वी पटकन ते चादर आणि एक चिल्ल वरती ठेवणार आणि रात्री तिथे झोपणार ते. आणि मी येऊपर्यंत गप बसणार. मी नाश्ता काय बे नाश्ता केलंच का नाही, मग गप बसणार. मग त्याला मी ते परिस्थिती बघितणार आणि त्याला गप नाश्ता करून देणार. दुपारी बिर्याणी खाडवणार. मग संध्याकाळी आणि त्याला जेवण घेणार. मग ते कुटुंबाला सांगितलं नाही ते 8 दिवस काय करायचं काय नाही. परंतु ते झोपत होतं माझ्या गॅरेजच्या खाली, वरती झोपत होतं ते. चादर आणि हे म्हणतो, ती एक लई दुःखद परिस्थिती होती. त्याच्यात समाधान वाटतं की त्याची आत्महत्या थांबून त्याच्यात थांबून हे केलं. आता ते सगळं रेडीच होतं ना, दोरी घेऊन होतं, ब्रिज उडी मारतो म्हणत होता. मग ते गेलं, ते आता फर्स्ट क्लास माझ्यापेक्षा इम्प्रूव्ह झाला त्याचा. अरे वा, चांगली गोष्ट आहे. तर हे आहे प्रकाश मुचंडीकर यांचं सामाजिक काम. खरं तर ते भाऊक होतात, त्यांच्यावरही अनेक दुःखद प्रसंग ओढवले, मात्र तरीही सावरतात. सध्या ऑपरेशन झालंय म्हणून शांत आहेत, निवांत आहेत. त्यांना आपण आमच्या साऱ्याच दर्शकांच्या वतीनं सदिच्छा देऊया, शुभेच्छा देऊया की लवकरात लवकर बरे व्हा आणि परत या साऱ्या कामासाठी दाखल व्हा. धन्यवाद. धन्यवाद.